सगळ्यांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. मी फोनवर होते. आता थोडस युट्यूब खालची लिंक बदलली कारण कम्युनिटी ग्रुपची जॉईन होता येत नव्हतं लोकांना. मग व्हॉट्सअप ग्रुप अच्छा. केलाय. लगेचच आज एक व्हिडिओ टाकला त्या नवीन लिंकनी. आता त्या मॅडमचा फोन होता. त्यामुळे मला जरा वेळ लागला जॉईन व्हायला. तर सगळ्यांना खूप खूप धन्यवाद की तुम्ही या कार्यक्रमाला आलेला आहात. कारण हे पुस्तक खूप सुंदर आहे आणि ज्यांना अध्यात्मात रस आहे त्यांना नक्कीच आवडेल. पण काही लोकांना कळणारही नाही. पण तरी कानावरनं जाऊ द्यात आणि काही गोष्टी आधी समजून घ्या आणि नंतर तुम्ही त्या अनुभवू शकाल. तर या पुस्तकाबद्दल सांगायचं म्हणजे शुभांगी गोसावी मॅडम जॉईन झालेल्या आहेतच. शुभांगी मॅडम तुम्ही जरा थोडस बोलावं मला असं वाटतं. बोलताय का पुस्तकाबद्दल काही? अं, पुस्तकाबद्दल म्हणजे पहिल्यांदाच असं तुम्ही सांगितलं, मी जेव्हा व्हिडिओ पहिल्यांदा करताय वाचलं. सुरू? व्हिडिओ? नाही नाही, आता मी बरं, जस्ट ठीक आहे. गावावरून आलीये, गावावरून अच्छा, पोचलीये मग मी. मग नंतर बोलला तरी चालेल. मग लगेच आत्ता हो, गावावरून चालेल आलं. चालेल, ठीक आहे ठीक उद्या आहे. बोला. ओके. पण हा हा. बोला तुम्ही. बोला तुम्ही. ओके. तर शुभांगी गोसावी मॅडमनी मला बहुतेक हे पुस्तक दिलेलं होतं हो आणि ते आउट ऑफ प्रिंट होतं त्यावेळेला अवेलेबल नव्हतं. आणि हो मॅडम मला म्हणाल्या होत्या तुम्ही ते वाचा कारण दीक्षा मला यांचीच झालेली आहे. मुक्तानंद स्वामींच्या गुरूंची, नित्यानंद महाराजांची. आणि हो त्यांनी मला सांगितलं होतं कारण माझ्या आध्यात्मिक जर्नीमध्ये शुभांगी गोसावी मॅडमचा खूप सहभाग आहे आणि मी तो नेहमी म्हणजे त्यांना धन्यवाद पोहोचवते. आणि म्हणून मला आता सुरुवातीला सांगावंसं वाटतं. तर त्यावेळेला आमच्या दोघींच्या बऱ्याच गप्पा व्हायच्या, वाचन, पुस्तकं, इतर काही गोष्टी अजूनही होतात. तर त्यावेळेला ते पुस्तक मी खूप शोधलं आणि मला सांगितलं होतं मॅडमने आउट ऑफ प्रिंट आहे, आउट ऑफ प्रिंट आहे, मिळतच नाही. पण आपले टेक्निक माहिती आहेत आपल्याला. त्यांनी मला ते प्रिंट काढून दिलं. नेर्लेकर बुक डेपो आहे बघा पुण्यामध्ये. खूप दुर्मिळ पुस्तकं आपल्याला हवेत ते करून देतात. तसंच मला हे पुस्तक मिळालं असं मला आठवतंय. एक्झॅक्ट इतकं नाही डिटेल आठवत. आणि मग ते पुस्तक आता सहज अवेलेबल झालेलं आहे. प्रिंटिंग पण यायला लागलेत. पण पुस्तक जसं वाचलं ना तसं खूप खूप मला ते ज्ञान जे म्हणतो ना ट्रू ज्ञान, ट्रू स्पिरिच्युअलिटी आता सगळीकडे चालल्यात मॉडर्न स्पिरिच्युअलिटी चालल्यात. आणि त्या स्पिरिच्युअलिटीला त्या अध्यात्माला काहीही अर्थ नाहीये. उगाचच भरकटत नेणार बऱ्याच गोष्टी चाललेल्या आहेत. आणि या पुस्तकातनं म्हणजे पहिले जे फंडा होते, सुरुवातीच्या प्रवासातच हे वाचलं गेलं. त्यामुळं खूप बेसिक माझं पक्क झालं, की ध्यान घडतं कसं आणि ध्यानात काय काय घटू शकतं. ज्या काही आपल्याला इच्छा होतात, आपण म्हणतो की बाबा मला हा संदेश आला, मला हे कळलं किंवा असा मेसेज आला, तसं झालं, हे झालं, इच्छा आली, लिखाण झालं, कविता झाल्या. आपण काही काही अनुभव घेतो, एक एक सिद्धी मिळत जातात. तर या पुस्तकातनं कळलं की प्रत्येक चक्रातनं जसं आपण जात जात असतो, तस तसं वेगळे वेगळे भास, आभास, दृश्य, विचार, कल्पना सगळं काही आपोआप जनरेट होतं. आणि ह्याच्यात खूप सुंदर या गोष्टी दिलेल्या आहेत. आणि हा काळ जेव्हा मुक्तानंद स्वामींनी हे पुस्तक लिहिलं, तो काळ असा नव्हता की उघडकीस चर्चा होईल ध्यानाबद्दल आणि ध्यानाचे अनुभव सांगावे. हा काळ नव्हता तो. पण काळाच्या विरुद्ध म्हणजे क्रांती जी म्हणतो आपण, इव्होल्युशन म्हणतो, तसं ही इव्होल्युशनरी रायटिंग आहे त्यांचं. त्यांनी इतके बारीक सारीक डिटेल्स त्याच्यात लिहिले की काळ सुद्धा नव्हता हे काही वक्तव्य करायचा, बोलायचा. आणि तरी नमूद केले आणि त्यामुळेच खरं गायडन्स मिळतो आपल्याला आध्यात्मिक मार्गावर असलेल्या सगळ्यांना. स्पेशली चित शक्ती म्हणजे कुंडलिनी माता, कुंडलिनी शक्ती. आणि ही चित शक्ती एकदा जागृत झाली की काय काय करविते आपल्याला हे सगळे अनुभव आहेत. आणि यातून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात की कोणामुळे विचार जनरेट होतो मनामध्ये, कोणामुळे कल्पना येते, कोणत्या ऊर्जा आपल्याला कशा वापरून घेतल्या जातात. आपण प्रत्येक क्षणाला चेक करायचे की ही माझीच इच्छा आहे का आजूबाजूच्या ऊर्जेने माझ्यात जनरेट केली आहे. कोणाच्या तृप्त अतृप्त इच्छा राहिल्यात त्यांचा वापर मी करून घेतेय का. तर हे खूप सुंदर मला जे काही बेसिक
आणि खूप सावधगिरीचे जे माझे कन्सेप्ट तयार झाले ते या पुस्तकामुळे झाले. आणि अजून एक मला या पुस्तकाबद्दल आठवण सांगायची आहे, तुम्हाला माहितीही असेल, की ज्या वेळेला करोना झाला आणि मला करोना झाला होता, आणि त्यावेळे आता हे पुस्तक एकदा वाचले मी सोडून दिलेलं आहे. कधी ते हातात घेतलं नाही, वाचन केलं नाही किंवा असं. मी धार्मिक पण नाहीये, काही पुस्तकाचा कॉन्टॅक्टही नव्हता, काही फारसं नव्हतं. पण जेव्हा करोना मला झाला त्यावेळेला मला म्हणजे एक डायबिटीस नाही असल्यामुळं माझे रिलेटिव्हनी मला म्हटलं की नाही, ऍडमिट झालंच पाहिजे. मग त्यामुळं मी ऍडमिट व्हायचा डिसिजन घेतला. निघताना सहज हेच पुस्तक घेऊन जावंसं वाटलं, एकच. आणि ते पुस्तक मी घेऊन गेले. मला माहिती नाही की ते पुस्तक का घ्यावंसं वाटलं, किंवा इतर वेळेला मी काही कितीतरी वर्ष कॉन्टॅक्टमध्ये पण नव्हते. पण ते शोधलं, किंवा ऑलरेडी ते वर होतं, तुम्हाला सांगते. कारण कोणीतरी माझ्या घरी आलं होतं आणि त्यांना ते पुस्तक वाचावंसं वाटत होतं. आणि म्हटलं जा तुम्ही शोधा लायब्ररीत. माझी लायब्ररी मोठी आहे आणि त्यातनं शोधणं अवघड होतं हे पुस्तक. पण त्यांनी शिवसहृदय शास्त्राचं टेक्निक वापरलं. शुभांगी मॅडम आपल्या शिवसहृदय शास्त्रातल्याच होत्या त्या मॅडम. आणि त्यांना माहिती होतं ते माझ्याकडं आहे. आणि त्यांनी मला आठवणीने आल्यावर मला म्हणे पाहिजे ते पुस्तक. शिवसहृदय शास्त्र त्यांनी वापरलं आणि गेले लायब्ररीमध्ये. बरोबर त्यांच्या पहिल्या 3 पुस्तकाच्या ह्याच्यातच हे हातात आलं. आणि त्यांनी ते घेऊन वाचलेलं होतं, त्यामुळे मला ते वर मिळालं जाताना मी ते घेऊन गेले होते. आणि ज्या वेळेला ऑक्सिजन सिलेंडर आणि हे न ते लावलं मला, त्यावेळेला मी ते काढून टाकलं. म्हटलं मला नाही असं जायचं. मी उठूनच बसले आणि सरळ हे पुस्तक माझ्या मांडीवर घेतलं. आणि मला म्हणजे माहिती आहे, हे चितशक्ती आहे आपल्याला. चितशक्ती इतकी हे असते, ज्ञानी असते, स्वयंभू असते, तिला सगळं माहिती असतं, सगळं. आणि त्यामुळे मी त्या चितशक्तीला याला आवाहन केलं, बाबा तुला न्यायचं तर असं नाही, मला बसलेल्या अवस्थेत नाही. माझं कार्य सगळं झालेलं असेल, असं तुला वाटत असेल तर तू ने. नाही तर मला काय ऑक्सिजन सिलेंडर लावून तू नेऊ नको. आणि मी उठून बसले, माझ्या मांडीवर हे पुस्तक होतं. नंतर बऱ्याच गोष्टी झाल्या, अद्भुत गोष्टी झाल्या, त्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि मी त्यातून बाहेर आले. आणि नंतर सगळ्यांनी सांगितलं, डॉक्टरांनी वगैरे सगळ्यांनी, बसलेल्या अवस्थेत ऑक्सिजन लेवल चांगली राहते. मला कुठून ते ज्ञान झालं होतं? नंतर हे सगळं चर्चा झाली की पालथ्या अवस्थेत ऑक्सिजन जास्त, बसलेल्या अवस्थेत जास्त. मी रात्रभर बसून काढलेली आहे आणि मग ऑक्सिजन लेवल माझी चांगली होऊन मी यातनं बाहेर पडलेली आहे. तर हा माझा दुसरा आठवण या पुस्तकाबरोबरची. अजूनही मी ते परत वाचलेलं नाहीये. पण ज्यावेळेला आपण कार्यक्रम ठेवला, लगेच मॅडमचा मला मेसेज आला, मला पण यायचंय कार्यक्रम वाचाय ऐकायचंय. म्हटलं तुम्हाला ऐकायचं नाही, तुम्हाला बोलायचं सुद्धा आहे. तुम्ही चर्चा पण, कारण एक पुस्तक विश्लेषण आपण म्हटलेलं आहे ऍक्च्युली. नुसतं वाचन नाही झालं पाहिजे. मागं मॅडमनी, शुभांगी मॅडमनी सीतायन घेतलं, माहिती आहे आपण सीतायन मध्ये किती कोळून कोळून पिलो. आपण प्रश्न काय काढले, त्याची उत्तरं काय काढली, प्राइजेस काय काढले, आणि आज सीतायन आपल्या डोक्या डोक्यात भिनलेलं आहे. आणि असं भिनलेलं आहे की आपण ते इतकं आचरणात आणतो. उदाहरणार्थ सीतेने झाडांना किती प्रेम दिलं, प्रकाश दिला. आज त्या गोष्टी आपल्याकडनं आपोआप व्हायला लागल्यात. आता मला हे सांगताना फिल इन द डॉट झालेले, बिलीव्ह मी, सांगताना की आपण जे पर्यावरण दिन तिथे केला, आपण जे नक्षत्र झाडं लावतो, प्रेम प्रकाश देतो, हे कुठनं टपकलं की झाडांना कवटाळायचं, प्रेम द्यायचं, प्रकाश द्यायचं. आता मला कळतंय की आपल्या ह्या सीतायनातनच आपल्या मनात रुजलं गेलं ते. मी तुम्हाला सांगितलं यायचं, झाडांना मिठी मारायच्या, बोलायच्या. आणि हे मला आता सांगताना रिअलाइज होतं. कदाचित त्या पुस्तकाचं आपण जे मनन चिंतन केलं, त्यातून आपल्यात भिनलं गेलं. तर जसं शुभांगी मॅडमनी घेतलं आणि आपण खूप प्रोसेस केल्या त्याच्यावर, तसंच मला वाटतंय नूतन मॅडम तुम्ही घ्यावं. तुम्ही ते करू शकता. प्रश्न ओपन करायचे, चर्चा करायची, ग्रुपवर द्यायला पाहिजेत. तुम्ही आता जसं अमृता मॅडमना पण मी म्हणतीये, प्रश्न द्या. कारण आपण बसतो करतो या कार्यक्रम नुसता ह्यानी आपल्याला काही पुढे नेणार नाहीये. आपण जेव्हा मनन चिंतन करू त्याच्यावर, 1 तास तुम्ही बोलला तर 5 मिनिटं तरी मनन चिंतन घडावं रोजच्या वाचनातून. तर तुम्ही त्या पद्धतीने हे करावं आणि प्रश्न विचारावेत. नाही वेळ मिळाला तर ग्रुपवर पोस्ट करावेत आणि इतरांनी सुद्धा चर्चा करावी. तुम्हाला काय वाटतं याबद्दल? तुम्हाला असे अनुभव घडलेत का? तर हे तुम्ही सांगावं.
आणि सहभाग घ्यावा, तरच हा कार्यक्रम उत्तम होणार आहे. आणि तरच आपले ज्या फायद्यानी उद्दिष्टाने आपण हा ठेवत आहोत, ती उद्दिष्ट आपली गाठली जाणार आहेत. तर मी जास्त वेळ घेत नाहीये, नूतन मॅडम तुम्ही सुरू करू शकता. आवाज येतोय का माझा? हॅलो. आवाज येतोय, करा सुरू. नमस्कार सर्वांना. चित शक्ती विलास हे पुस्तक खूपच महत्वाचं आहे आणि आपल्याकडं सगळ्यांकडं ते असलं पाहिजे. आणि मंगल मॅडमनी मला ही जी काही संधी दिली त्याच्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद. म्हणजे विहंगमचे मानावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. जे काही आपल्या आयुष्यामध्ये त्यांनी बदल केलाय या सर्व कार्यक्रमांमुळे. हे पुस्तक खरं तर मी जेव्हा वाचायला सुरुवात केली त्या वेळेला खूप क्लिन्झिंग झालंय माझ्यामध्ये, किंवा असं म्हणू शकता की बऱ्याचशा गोष्टी मी अ, माझ्या मनातल्या काढून टाकल्या, किंवा प्युरिफिकेशन जे आपल्या आत्म्याचं व्हायचं आहे ते या पुस्तकाने खूप छान झालेलं आहे. आणि मी खरंच ऋणी आहे मंगल मॅडम तुमची, की तुम्ही ही संधी मला देत आहात. खूप खूप धन्यवाद. इथे जे कोणी उपस्थित आहेत त्यांचे सुद्धा धन्यवाद. तर चित शक्ती विलास या शब्दामध्येच त्यांनी सर्व काही दिलेलं आहे. किती सुंदर नाव आहे या ग्रंथासाठी. हे त्या परमोच्च स्थितीचे वर्णन आहे जी बाबा मुक्तानंदांनी प्राप्त केली आणि ज्या स्थितीमध्ये त्यांनी आपले संपूर्ण उर्वरित जीवन व्यतीत केले. तर या पुस्तकाची महती अशी आहे की स्वामीजींनी जे आपल्याला अ, आधी पण सांगितलेलं आहे की पुस्तकांमध्ये त्यांची दिव्य शक्ती साठवलेली आहे त्या त्या गुरूंनी. तसंच हे एक पुस्तक आहे की ज्याच्यामध्ये इथं त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे की चितशक्ती विलास हे असामान्य वैशिष्ट्य पुस्तकाचे असामान्य वैशिष्ट्य आहे की हा ग्रंथ खरोखरच सत्याचा प्रत्यक्ष अनुभव देऊ शकतो. केवळ याच्या वाचकांनाच नव्हे तर अनेकदा त्यांनाही, जे ह्याच्यावरून फक्त एक नजर फिरवतात किंवा ह्याला केवळ स्पर्श करतात, त्यांना सुद्धा शक्तिपात अ, होतो. एवढं ह्याचं महात्म्य आहे. आणि आपल्या ज्या काही छोट्या मोठ्या शंका असतात साधनेमधल्या, त्या सगळ्याचं निरसन फक्त हे एक पुस्तक करतं. त्यांनी खूप डिटेल्स मध्ये त्यांची साधनेचं प्रत्येक स्टेप दिलेली आहे आणि आपल्याला कसं कसं पुढं जायचंय. असं नाहीये की सगळेच अनुभव आपल्याला येतील, पण त्यातले बरेचसे अनुभव सगळ्यांना येतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. बाबा मुक्तानंदांनी आपल्या हृदयाची महानता आणि मानवतेवरील करुणापोटी त्यांच्या स्वतःच्या आध्यात्मिक साधनेतील उल्लेखनीय आणि प्रमुख अनुभव या ग्रंथामध्ये दिलेले आहेत. तर हे स्टार्टिंगचं जास्ती काही मी घेणार नाहीये. चितशक्ती विलास स्व अर्थ प्रकाशक असल्याने या ग्रंथामध्ये तुकाराम महाराजांनी जसं सांगितलं आहे, जो मनुष्य परमेश्वराचा सच्चा मित्र बनला आहे अशा व्यक्तीच्या अंगणातील लता वेली कल्पवृक्षा समजतात. म्हणजे ज्याची चितशक्ती विलास झालेला आहे, म्हणजे कुंडलिनी शक्ती जागृत झालेली आहे, अशा लोकांनाच त्यांनी ह्या ब्रह्मांडाचा अ, करता धरता मांडलेला आहे. म्हणजे या लोकांमुळेच हे सर्व जगत चाललेलं असतं. या लोकांमुळे बाकी लोकांना सुद्धा शक्तिपात मिळतो. किंवा त्यांची सुद्धा ही चिती शक्ती जी आहे ती विकसित होते. आणि तो जेव्हा वाटेवरून चालतो, ज्याची कुंडलिनी जागृत आहे, असा माणूस जेव्हा वाटेवरून चालतो तेव्हा त्या वाटेवरील कंकर देखील चिंतामणी बनतात. त्याच्या ज्ञानाची विस्तीर्णता अमान्य करता येणार नाही. अशा महात्म्याचे दर्शन खरोखरच दुर्लभ आहे असे तुकाराम महाराज म्हणतात. अशा महात्म्याचे सहज संवाद देखील वेदांताच्या उपदेशांपेक्षा अधिक श्रेष्ठ असतात. का असतात तर त्यामध्ये अनुभवाचा एक जो काही पैलू जडलेला असतो त्याच्यामध्ये,
त्यामुळं ते अलौकिक झालेले असतात, त्यांचे अनुभव म्हणा किंवा त्यांचा जो काही तो कुंडलिनी शक्ती जागृत होण्याचा जो अनुभव आहे तो सर्वांसाठी खूपच आवश्यक बनलेला असतो. आता स्वामी मुक्तानंदांचे जे सिद्धयोग परंपरा आहे त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे. तर 1956 मध्ये त्यांना आत्मसाक्षात्काराची स्थिती प्राप्त झाली. त्यानंतर त्यांनी गुरु गुरूंच्या जवळ जे गणेशपुरी हे गाव मुंबईपासून 50 मैल अंतरावर ईशान्येकडे आहे. भगवान नित्यानंदांनी स्वामी मुक्तानंदांना त्या औदुंबर वृक्षाजवळील परिसरात एका लहानशा आश्रमात अधिष्ठित केले. म्हणजे तिथे त्यांना सांगितलं थांबायला. तिथे त्यांनी दीक्षा प्राप्त झाल्यानंतर त्यांचे 5 वर्ष त्यांनी तिथं साधना केलेली आहे. त्याच्यानंतर 1961 मध्ये भगवान नित्यानंदांनी महासमाधी घेण्याआधी सिद्ध योगाच्या गुरु परंपरेची संपूर्ण शक्ती स्वामी मुक्तानंद यांना सुपूर्द केली व इतरांना शक्तिपात देण्याची म्हणजेच इतरांमध्ये रूपांतरणकारी अंतर्जागृती करण्याचे सामर्थ्यही प्रदान केले. मग त्यानंतर ते बाकीच्या लोकांना दीक्षा देऊ लागले. स्वामी मुक्तानंदांनी विश्वभर प्रवास केला. एक ध्यान क्रांती प्रेरित केली. ते बाबा या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांनी ही जी काही आपण दीक्षा देतो आणि मग कुंडलिनी जागृती होते त्याला सिद्धयोग म्हटलेलं आहे. आणि असेच त्यांचे विश्वभरामध्ये इतर सिद्धयोग आश्रम व ध्यान केंद्रांची स्थापना करण्यात आली. भरपूर त्यांच्या आणि गणेशपुरी हे त्यांचं कार्यक्षेत्र होतं. त्यानंतर त्यांनी त्यांची एक शिष्य आहे स्वामी चिदविलासानंद म्हणजे गुरुमाई चिदविलासानंद हे त्यांचा फोटो आहे. यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि ह्यांनी 1982 मध्ये दीक्षा घेऊन जे काही त्यांचं कार्य आहे ते पुढं चालू केलेलं आहे. तर त्यांचे महत्वाचे स्वामी मुक्तानंदांचे महत्वाचा संदेश इथं दिलेला आपल्या साक्षात आत्मस्वरूपाचे ध्यान करा, आपल्या आत्मस्वरूपाचा सन्मान करा, आपल्या आत्मस्वरूपाची पूजा करा, आपल्या आत्मस्वरूपाला समजून घ्या. तुमचा राम तुमच्या अंतरी तुमच्याच स्वरूपात वास करतो. हे त्यांच्या महत्वाचा जो संदेश आहे तो त्यांनी आयुष्यभर पुन्हा या पुस्तकांच्या रूपाने म्हणा किंवा त्यांच्या शक्तिपात वगैरे देण्याच्या ह्याच्याने चिदविलास ज्या गुरुमाई आहेत त्यांनी पुढं प्रसार केलेला आहे. तर ते इथं बरंच काही दिलेलं आहे. त्यांनी आईला वगैरे गुरुदेवांना त्यांच्या त्यांच्या हे पुस्तक त्यांना समर्पित केलेलं आहे की ज्यांनी त्यांची आतापर्यंत खूप काळजी घेतलेली आहे. स्वामी नित्यानंद बाबा यांच्यावर त्यांची खूप श्रद्धा होती. म्हणजे त्यांनी खूप त्यांच्या गुरुला खूप महत्व दिलंय. ते कधीच त्यांना विसरत नसत. साधनेला बसले तरी त्यांना त्यांचे गुरुच दिसायचे. आणि अक्षरशः कुंडलिनी शक्ती त्यांना मूर्त रूपात दिसत होती. त्यांना जसं काही की त्यांच्यामध्ये ती डोळ्यासमोर उभी आहे आणि ती सर्व करून घेते. ते स्वतः त्यांनी डोळ्यांनी सर्व बघितलेलं आहे ध्यानामध्ये. आता त्यांनी सिद्ध मार्गाचं दिलेलं आहे की जगातील जनतेमध्ये कोणीही असे समजू नये की शुष्क व रसहीन भोग आपल्यासाठी आहेत आणि योग ध्यान हे सारे विरक्त साधूजनांसाठी आहे. संसारी लोक आपल्या साऱ्या व्यवहारांबरोबरच सिद्ध मार्गाचा पूर्ण अभ्यास सहजपणे करू शकतात. जगात सिद्ध विद्येचे पुष्कळ उपासक आहेत. जसं आता आपण इथं विहंगम मध्ये बघत आहोत. हे जे जगात राहून संसार आणि परमार्थ या दोन्हीचे पूर्ण आचरण करीत आहेत ते आदर्श नरणारी आहेत सगळे त्यांनी. ही शक्ती परब्रह्म स्वरूपिणी महादेवी आहे. हिला लोक कुंडलिनी या नावाने संबोधतात. जी मूलाधार कमलाच्या गर्भात मृणाल नलिके समान निहित आहे. ती कुंडलकार
राहते ती सुवर्ण कांतीयुक्त तेजोमय आहे. ती परशिवाची परम निर्भय शक्ती आहे. तीच नर आणि नारीमध्ये जीव रूपाने शक्ती आहे. ती प्राणरूप आहे. हिच्यातून अकारापासून क्षकारापर्यंत साऱ्या वर्णांचा उदय होतो. म्हणजे याचा अर्थ असा आहे की इथं कुठलाही जरी तुमचा गुरुमंत्र दिलेला असेल तर तो अकारापासून क्षकारापर्यंत कुठले तरी त्यातलेच शब्द वापरून ते बनलेला असतो. ओंकार असतोच कुठल्याही मंत्रामध्ये. आणि जेव्हा आपल्याला दीक्षा दिली जाते तेव्हा कुठला तरी मंत्र म्हणायला दिला जातो. आणि ते मंत्र आता जे आपले कुंडलिनीचे चक्रा जागृतीचे मंत्र आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा हे सगळे आलेलेच आहेत. अ पासून क्षकारापर्यंत कुठले पण असले तरी ते कुंडलिनीला जागृत करण्यासाठीच असतात. कुंडली कुंडलिनी प्रणव स्वरूप आहे. ती पारमेश्वरी कुंडलिनी शक्ती जागृत झाली की जो संसार वृक्ष, शुष्क, रसहीन, संतोषमुक्त, असंतोषयुक्त भासत असतो तोच संसार रसवान, समृद्ध आणि पूर्ण संतोषरूपी बनून जातो. जी अल्लादिनी विश्व विकासनी पारमेश्वर शक्ती आहे. जी चिती भगवती आहे तीच कुंडलिनी आहे. हे आता कुंडलिनीचे सर्व काही दिलेलं आहे. जेव्हा कुंडलिनी शक्ती जागृत होते त्यावेळेला अं, आपल्याला हा जो काही संसार आहे किंवा जग आहे जे नीरस वाटत आहे ते सर्व आपल्याला सार्थक वाटू लागतं आणि सगळीकडे आपल्याला कुंडलिनी माताच दिसत असते. म्हणजे सजीव निर्जीव सगळ्यांमध्ये कुंडलिनी शक्ती असते असं त्यांनी दिलेलं आहे. आता पुढचं प्रकरण आहे परमात्मा प्राप्तीचा उपाय. परमेश्वर सर्व व्यापक, पूर्ण आणि नित्य आहे. सर्वांच्या आत बाहेर व्याप्त असून सुद्धा सर्वांचे अंतर्यामी, अंतररूप अंतरात्म रूपाने हृदय मंदिरात निवास करीत असूनही काहीच व्यक्तींना याचा परिचय होतो. विसर पडलेले कित्येक लोक असे समजतात की परमेश्वर हृदयात तर नाहीच, तो भूमंडळातही कुठेही नाही. परमेश्वरवाद मिथ्या आहे. आजकाल समजले जात आहे. म्हणजे असं समजलं जाते की या जगात सुद्धा कुठं परमेश्वर नाहीये, तो वर कुठंतरी राहतो आणि तिथून तो आपलं सगळ्या सृष्टीचं कार्य बघत असतो. आता निसर्गवादी लोक आहेत की ते काय म्हणतात की सृष्टीचे आदिकारण प्रकृती आहे किंवा स्वभाव आहे. आता प्रत्येक वस्तूचा स्वभाव आहे, प्रत्येक माणसाचा, प्रत्येक प्राण्याचा किंवा ज्या इथं असलेल्या प्रत्येक गोष्टीचा एक गुणधर्म आहे. त्याच्यानुसार ही प्रकृती चाललेली असते. अणुपरमाणूंच्या संयोगाने सृष्टी बनली असून तिचा कोणी रचयिताच नाही असं मानलं जातं. पण ऍक्च्युअल मध्ये आता आपण आटम वगैरे सगळं बघितलेलं आहे, अणुरेणूंचा अभ्यास केलेला आहे. तर त्याच्यामध्ये जे प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन दिलेलं आहे तर प्रोटॉन मध्ये जी स्वयंचलित शक्ती आहे ती काय आहे? हे आता क्वांटम फिजिक्सने सांगितलेलं आहे की ती शक्ती म्हणजे एक ऊर्जा आहे आणि एनर्जी आहे आणि त्याच्यापासूनच हे सर्व चालू आहे. सगळी प्रकृती किंवा सर्व ब्रह्मांड त्याच्यानुसारच चालू असतं. वैकुंठात, कैलासात अशा कुठेही ईश्वर कुठेतरी दूर आहे आणि तिथून तो आपला सर्व बघत आहे असं वगैरे काही जे आध्यात्मिक लोक आहेत त्यांना वाटत असतं. पण आता मग इथं असं दिलंय की जर असं आहे तर दुनियेमध्ये आता काही लोक असे वाद वाद निर्माण करतात की जर परमेश्वर इथं आहे तर या दुनियेमध्ये असं विषमता का आहे, कष्ट का आहे, दुःख का आहे, तर मग अतिवृष्टीच का होती, अनावृष्टीच का होते, दुष्काळच का होतो किंवा अशी सगळी विषमता का आहे? तर या सगळ्याचं असे कुशंकांमध्ये आपण राहायचं नाही असं त्यांनी दिलेलं आहे. श्रद्धारहित बनवण्याचं हे काम आहे जे शंका कुशंका घेतात त्यांचं. आता इथं त्यांनी
दिलेलं आहे की ज्या वेळेला आपल्या जी म्हणजे आपली कुंडलिनी शक्ती जागृत होते किंवा ती आपल्या संसार सगळे कर्म वगैरे असतात किंवा या सगळ्या गोष्टी असतात जे आपलं आयुष्य नेहमीच चालू असतं ते सुद्धा सुखकर करत असते. तर मनुष्य आपल्या कर्माचे फळ परमेश्वराकडून प्राप्त करतो. त्याचा जसजसा कर्मभाव असतो तसेच त्याचे फळ त्याला मिळते. परमात्म्याविषयी अनुमान व्यर्थ आहे. तो पूर्ण प्रकट आहे, सूक्ष्म आहे. आपल्या अंतर्बाह्य साऱ्या क्रियांचा तो निष्क्रिय आधार आहे. आपल्या भारतात अनेक अद्भुत स्थाने आहेत. सिद्धांची भूमी आहे. त्या सर्व आपल्याला कुठे दिसतात? आपण त्यांना पाहू शकत नाही. त्याचा अर्थ असा नाही की अशी स्थाने किंवा अशा भूमी विद्यमान नाहीत. म्हणजे जे आपल्या समोर आहे तेच आपण सत्य मानत असतो. पण असं नाहीये. आपल्याला जे स्थानं माहिती नाहीयेत, जे आपल्याला गुरूंची नावं सुद्धा माहिती नाहीत, ते लोक आपल्याला साधनेमध्ये संदेश देत असतात किंवा आपली साधना पुढे नेण्याचं काम करत असतात. खूप मार्गांनी ते आपल्याला मार्गदर्शन करत असतात. आपल्या अंतरात एक महान दिव्य शक्ती कार्य करीत प्रकट रूपाने विराजमान आहे. तिच्याविषयी असे म्हणणे की तिचे अस्तित्वच नाही, हा कोरा बुद्धिवाद आहे. परमात्म सत्तेने या बाह्य जगताला त्याच्या अनुरूप आणि अंतर्जगतात त्याच्या अनुरूप व्यक्त होऊन जगताला निवासास योग्य बनवले आहे. जर या जगतात परमात्माच नसेल तर यात कोण जगेल? म्हणजे परमात्मा नाही तर काहीच नाहीये. आता हे पुस्तक पूर्ण वाचल्यानंतर कळतं की कुंडलिनी मातेच्या शक्तीशिवाय जगामध्ये दुसरं काहीही नाही. प्रपंच नाही, काही नाही, कोणी जिवंतही राहू शकत नाही. परमानंदमय परमेश्वराचाच आनंद जगतामध्ये प्रतिबिंबित होत असल्याने आपल्या संसाराच्या साऱ्या भोगांमध्ये, साऱ्या क्रियांमध्ये आपल्या तृप्तीचा आनंद आपल्याला लुटता येतो. अन्नाच्या रुचीमध्ये, जलाच्या गोडीमध्ये, स्वरांच्या व रागरागिणींच्या आलापांमध्ये, उमलत्या फुलांच्या मधुर हास्यामध्ये, बालकाच्या आरोळ्यांमध्ये त्या परमेश्वराच्या आनंदाची छाया आपण प्राप्त करीत असतो. रंगबेरंगी फुलांच्या सौंदर्यात जर परमेश्वराचे तेज नसते तर त्याच्याबद्दल आपल्याला एवढे आकर्षण का वाटले असते? एवढं जे आपल्याला निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीबद्दल प्रेम वाटतं ते वाटलं असतं का? फळांमध्ये जे सगळे रस आहेत ते आपल्याला इतका आनंद देऊन गेले असते का? परमात्म्याचेच सौंदर्य, त्याचे माधुर्य आणि रुची या सगळ्यांमध्ये नसती तर आपल्याला हे सर्व इतकं मधुर वाटलं नसतं. हा सर्व हा सारा प्रकट परमेश्वराचा प्रेम प्रवाह आहे. परंतु मानव परमात्म्याच्या परिचयापासून वंचित राहिल्यामुळे या चैतन्यमय विश्वात काहीतरी विपरीतच पाहत असतो. ज्ञानहीन स्थितीमध्ये त्याला न्यूनाधिकाचा आभास होतो. आता हे सगळं भगवत तत्वाची दिव्य व्यापकता आहे, दिव्य विशालता आहे. असा दिव्य महिमा आपल्या कुंडलिनीचा आहे. आता इथं संसार सुखासाठी ध्यानाची आवश्यकता जे त्यांचे अनुभव आहेत ते मी जरा डिटेलमध्ये घेणार आहे आणि जे पहिल्यांदा जे प्रस्तावना वगैरे आहे किंवा जे सांगितलेलं आहे त्यांनी थोडी माहिती ते मी जास्ती काही घेणार नाही. तर त्यांनी आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या भागामध्ये जी चक्र आहेत त्याच्यामध्ये काय काय आहे त्याच्याबद्दल थोडक्यात इथं दिलेलं आहे. बाह्य जगतापेक्षा आंतर जगत श्रेष्ठ आहे. आता हे चक्रांबद्दल दिलेलं आहे. कर्ण लोकांमध्ये दूरश्रवणाचे काय एक स्थान आहे. तुमच्या कंठस्थानी किती महत्वपूर्ण असे एक निद्रास्थान आहे. इथं म्हणजे त्यांनी असं दिलंय की संसार सुख आपण नेहमी बाहेर शोधत असतो. लोकांनी मला काय दिलं किंवा काय केलं, पण आपण आपल्या अंतरामध्ये कधी बघत नाही किंवा आपलं लक्षच नसतं आपल्याकडे त्या मला भगवंतानी काय दिले माझ्या शरीरामध्ये आणि त्याचा विकास मला कसा करायचा आहे. तर इथं त्यांनी दिले कर्ण म्हणजे
जे आत मधुर आवाज आहेत, जे आपण आपल्या अंतरात्म्याला शोधताना मिळतात, ते सगळे तुम्हाला बाहेर जगतामध्ये कुठेही मिळणार नाही. आता तुमच्या कंठस्थानी किती महत्वपूर्ण असे एक निद्रास्थान आहे, जे तुमच्या जागृत अवस्थेतील सर्व श्रमांना सहजच नष्ट करते. आपली निद्रा जी आहे किंवा आपली झोप, झोपेचं जे स्थान आहे ते कंठामध्ये आहे. आणि त्या कंठातल्या त्या स्थानामुळे आपले सगळे श्रम रोज अ, सहजच नष्ट होतात, असं सांगितलं आहे इथं. आता पुढचं दिलेलं आहे त्याने. निवृत्तीसाठी जेव्हा तुम्ही रात्री किंवा दिवसा झोपी जाता, तेव्हा तुमच्या कंठस्थानीच तुमच्या श्रमांचे निराकरण होते. तुम्हाला तिथेच झोप लागते. माझ्या आत्मीयांनी, सर्व साधकांना त्यांनी म्हटलंय, माझ्या आत्मीयांनो, तुम्ही जेव्हा झोपता तेव्हा अलंकाराच्या आपल्या सर्व वस्तू काढून बाजूला ठेवून देतात. कारण झोपेच्या वेळी कमावलेल्या संपत्तीपैकी कोणतीही वस्तू तुमच्या कामी येत नाही. निद्रा कालामध्ये आपल्या बहुमूल वस्तूचे किंवा संपत्तीचे तुम्हाला केवळ स्मरण जरी झाले तरी निद्राभंग होते. संपत्तीला विसरल्यानेच निद्रा येते. नाहीतर निद्रा येण्यासाठी गोळीला शरण जावे लागते. म्हणजे जे बाहेरच्या बाह्य वस्तू आहेत त्या तुम्हाला सगळं विसराव्या लागतात, तेव्हा तुम्हाला गाढ निद्रा येऊ शकते. निद्रा ही एक संपत्ती आहे आणि जी जी कंठस्थानात राहते, जिला मी श्वेतेश्वरी म्हणतो. त्यांनी हे श्वेतेश्वरी नाव निद्रा देवीला दिलेलं आहे. इथे विशुद्ध चक्र आहे आणि त्या चक्राची एक देवता आहे. तुम्ही जर असे कंठस्थान पाहिले नाही, जिथे परम सुखमयी निद्रा प्राप्त होते, तर तुम्हाला तुमच्या शरीरात, म्हणजे शरीरातली कुठली गोष्ट तुम्ही जाणली असं ते म्हणतात. तुमच्या शरीराला तुम्ही जाणलं नाहीये आणि तुम्ही जगातल्या गोष्टींचा अ, अ, शोध घेत चाललाय. आपल्या शरीरामध्ये काय काय आहे किंवा कुठल्या सिद्धी आहेत किंवा कुठल्या शक्ती आपल्याला भगवंताने दिलेल्या आहेत, त्याकडे आपलं लक्ष नाहीये. तुमच्या हृदयस्थानी हृदय कमळ आहे. त्याच्या प्रत्येक दलाचे पृथक पृथक गुण आहेत. वेगळे वेगळे गुण त्या प्रत्येक दलाचे आहेत. प्रत्येक पाकळी क्रमशः काम, क्रोध, लोभ, मोह, प्रेम, लज्जा, ज्ञान, वैराग्य, आनंद, सर्वज्ञता इत्यादी कलांनी युक्त आहे. हृदयाच्या अंतर्गत अंगुष्ठ मात्र आकाश आहे. इथे एक दिव्य ज्योती झगमगत असते. या ज्योतीला पाहण्यातच ऋषीमुनींनी आपली जीवन यात्रा पूर्ण केली. केवढे महान स्थान आहे. कशी ही हृदयाकाशातील ज्योत आहे. काय ही भगवती परमेश्वरी कुंडली आहे, जिच्या विकास मुद्रेने मानवाचा कायापालट होतो. म्हणजे हृदयामध्ये जी एक अंगुष्ठ मात्र, म्हणजे आपल्या अंगठ्याच्या आकाराची एक आकाश असतं, म्हणजे तिथं एक अवकाश जागा आहे आणि तिथले जो आपण आत्मा म्हणतो तो अगदी छोटा असतो आणि तो आपल्या हृदयामध्ये राहत असतो आणि तो तिथून सगळं कार्य करत असतो. अशा अनंत गुणांचे भंडार आपल्या आत असतानाही हे जीवा तू बाह्य जगतात न जाणे कोणते सुख पाहू इच्छितोस. तू ध्यान करीत नाहीस, सत्कर्म करीत नाहीस, आपल्या मौल्यवान शरीराला नीट सांभाळत नाहीस. या सगळ्याशिवाय तू सुख कसे मिळवणार? हे अचेतन मानवा, तू जागा हो, ध्यान कर. मोक्षासाठी नाही, धर्म साधनेसाठी नाही, योगाची पदवी मिळवण्यासाठी नाही, प्रशंसा पात्र बनण्यासाठी नाही, तर आपल्या संसारिक सुखा वस्तूंच्या पूर्तीसाठी तरी कर. म्हणजे त्यांनी असं सांगितलं, जे मॅनिफेस्टेशन आपण करतो आपल्या डेली लाईफ मध्ये, जे मॅनिफेस्टेशन आपल्याला अनेक वस्तूंसाठी किंवा उपभोगांसाठी पाहिजे असतं, त्यासाठी तरी तू ध्यान करायला चालू कर असं म्हणतो. तुझ्या हृदयात जो खरा आनंदमय, विमल, अनमोल रस होता, तो तुम्हाला शोधायचा आहे आणि त्याचा शोध आपण या पुस्तकामधून घेत आहोत. तुझा गंधाचा शोधही असाच निघाला. म्हणजे तुम्ही जे अत्तर लावता किंवा जे सुगंध शोधत असता,
नवनवीन अत्तरांमध्ये, सुगंधित पुष्पांमध्ये तू सुगंध शोधला. तसेच तू पॅरिसच्या पात्रा सेंटमध्येही आनंद मिळवण्यासाठी गंध शोधला आणि ते लावले. सुगंध शोधता शोधता वार्धक्य आले. शेवटी दुर्गंधच प्राप्त झाले. अरे जीवात्मा, जरा ध्यान करून बघ. भ्रुकुटी आणि नाकाच्या संगमस्थानी म्हणजे इथं संगमस्थानी अनुपम सुगंध आहे. त्या स्थानात दुर्गंधही सुगंध बनून जातो. तिथे जीवात्मा परमानंदमय बनतो. म्हणजे हे जे स्थान आहे, इथून आपल्याला जो सुगंध, जो आपल्या आतमध्ये जो अं, परमात्म्याने ठेवलेला सुगंध आहे, तो आपल्याला ध्यानाने नेहमी घेता येतो किंवा तो ऍक्टिव्हेट होतो असं म्हणू शकतो आपण. आता पुढची आपली काय इच्छा असते, की आपल्याला सगळ्यांनी छान म्हणावं किंवा माझी सगळ्यांनी प्रशंसा करावी. सर्वांनी मला चांगल्या शब्दांनी संबोधित करावं अशी आशा ठेवली. शब्दाखातर न जाणे किती लोकांना तू खुश करू पाहिलेस, किती लोकांना भुलवलेस. वर्तमानपत्रात पाहिलेस, की आपल्याविषयी काही लिहिले आहे का? या सगळ्या गोष्टी जे शब्दांनी व्यक्त होतात किंवा कोणी तुम्हाला चांगलं बोललं तर तुमच्या चेहऱ्यावर कसं हसू येतं किंवा एक सुख दिसतं. तर ते सर्व मिथ्या आहे. जो शब्द ऐकून संतजन म्हणतात, सोहम शब्दाची ठाई पहुडत झालो. जो शब्द ऐकला नाही, शेवटी तो शब्दही हरवून गेला. अरे जीवात्मा, तू कुठे चालला आहे? सारे काही ऐकलेस, पण गुरुमुखी एक असा शब्द नाही ऐकलास. म्हणजे गुरुनी जे सांगितलेलं आहे ते तुम्ही केलं का? त्यामध्ये अमर रसाचा आनंद तुम्हाला येणार आहे. नवचैतन्याची चमक तुमच्या संसारात या शब्दांमुळे होणार आहे. म्हणजे त्यांनी गुरुंनी जे काही आदेश दिलेला आहे त्याबद्दल इथं दिलेला आहे. म्हणजे गुरुंनी सांगितले तसं तसं तुम्ही जर साधना केली तर ती साधना आपल्याला आपल्या अंतिम सुखापर्यंत घेऊन जातो. आता इथं दिलंय स्पर्श सुख एक सर्वांना पाहिजे असतं. तर त्याच्यासाठी वस्त्रांमध्ये शोधलं, मखमली वस्त्रांमध्ये शोधले, पण नाही मिळालं. जिथे स्पर्श अस्तित्वातच नाही तिथे देखील शोधले. स्पर्श शोधता शोधता तुझ्याच सारखी एक मानव आकृती मिळवून त्यामध्ये स्पर्श सुख शोधले. पण तिथेही ते मिळाले नाही. तो स्पर्शही सुखद ठरला नाही. सुख प्राप्त करण्यासाठी अनेक प्रयत्न करता तुझे स्पर्शेंद्रिये निश्चेष्ट झाले. जवळजवळ सारे आयुष्य त्यातच गेले. तर काय मिळाले? हे कर्म केले. जर तुझी अंतःशक्ती जागृत झाली असती तर परमानंदमयी पराशक्ती तुझ्या सर्वांगात क्रिया रूपाने प्राप्त झाली असती. अरे तू स्वतःच स्पर्शाचा सुखद सागर बनला असतास. एक मिनिट. सॉरी, जरा ऊन येत होतं माझा. म्हणजे गंध, स्पर्श, जी चव आहे ती, या सर्व गोष्टी कुंडलिनी माता आपल्याला म्हणजे जे परम सुख आहे त्यातलं ते मिळवून देते. त्याबद्दल स्वामी मुक्तानंदांनी इतकं सुंदर दिलेलं आहे. आता इंद्रियांमध्ये आपण सुख शोधत असतो त्याच्याबद्दल दिलेलं आहे. परमेश्वराच्या अनुग्रहाद्वारे अंतःशक्ती जागृत झाल्यावर तुमचे ध्यान होऊ लागेल. आपल्या शक्तीवर प्रेम करा. आपल्या आत्मभावाचा आदर करा. आपल्या अंतरात ध्यान करा. अंतरातील ज्या शक्तीच्या बळावर तुम्ही स्वतःला तुम्ही असे समजता तिचे ध्यान करा. त्या शक्तीचे ध्यान करा जिच्यामुळे तुम्ही पती रूपात एकमेकांवर प्रेम करून आत्मसमर्पण करता. तुम्हा दोघांमध्ये तुमच्याच रूपात ती परमेश्वरी अनुग्रहिका शक्ती निवास करते. मुक्तानंदांची आराध्या
पारमेश्वरी शक्ती सुद्धा तीच आहे. म्हणजे कुंडलिनी माता जर आपण जागृत केली तर आपले जे काही नातेसंबंध असतील, पती पत्नी असतील, मुलं असतील किंवा बाकीचे नातेसंबंध असतील, त्यामध्ये सुद्धा एक माधुर्य येतं असं त्यांनी दिलेलं आहे. ज्या वेळेला कुंडलिनी शक्ती जागृत होते त्या वेळेला आपल्याला आपण आपल्या आत्म्याचा शोध घेत असतो. आपल्या आत्म्याला शोधा. ते म्हणतात ध्यान करा. ध्यानामध्ये तुम्ही आत्म्याला शोधत आहात. तुमचं आत्मरूप काय आहे ते तुम्हाला तिथं सापडेल. याचा अर्थ असा नाही की तुम्ही संन्यास घेतला पाहिजे किंवा कुठंतरी तुम्ही पर्वतांमध्ये राहायला गेलं पाहिजे. घरात राहत असाल तर घरात, वनात राहत असाल तर वनात, शहरात राहत असाल तर शहरात, गावात राहत असाल तर गावात. जिथे कुठे तुम्ही राहत असाल तिथे आत्म्याचे ध्यान करा आणि ती शक्ती तुम्हाला आत्मशांती प्राप्त करून देईल. तो पुण्यात्मा असतो. जो आपला आत्मा असतो तो पुण्यात्मा असतो. तुमच्या इंद्रियांचे पंच विषयांच्या शोधापासून ते कला, काव्य, नर्तन आणि जीवनमुक्तीचा शोध सर्व काही ध्यानातच होऊ शकते. आता कुंडलिनी शक्तीमुळे आपल्याला काय काय मिळतं ते दिलेलं आहे इथं. तुमच्या दडलेल्या अंतशक्तीचे भंडार उघडेल तेव्हा लवकरच उच्चतर ध्यान होऊ लागेल. तदनंतर तुमचे रूप खुलेल म्हणजे तुमचे सौंदर्य तुम्हाला मिळेल. तुमच्या अंतरात कशा कशा दिव्य ज्योती आहेत याचे ज्ञान होईल. या ज्योतींच्या अस्तित्वामुळेच तुमचे मानसमय शरीर रूपवान बनते. त्यांच्या आकर्षणामुळेच तुम्हाला परस्पर प्रेमाची अनुभूती होते. ध्यान करता करता झगमगणाऱ्या दिव्य ज्योतींचा उदय झाल्यावर संसारातील तुमची पहिली इच्छा रूपप्राप्ती ही पूर्ण होईल. रूप खुलताच जगतात तुम्हाला तुमची एक प्रिय वस्तू प्राप्त होईल. जगत पूर्ण जगतच तुम्हाला तेजोमय दिसून लागेल. त्यानंतर शब्द शब्द हा तुमचा मित्र होईल. तुम्ही मधुर दिव्य संगीत ऐकाल. मस्तकामध्ये अनंत गुणांचे भंडार रूप असा नाद उदित होईल. म्हणजे जो काही आतून अंतर्ध्वनी आहे ते वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला ऐकू येईल. तो शब्द ऐकल्याने सुखप्रद निद्रा येईल. अशी निद्रा देवताच उपभोगतात. तो संगीत शब्द ऐकून तुम्ही नृत्य कराल. तुमची पूर्वीची उदासीनता, निरुत्साह हे सगळं निघून जाईल. जो मनाचा ताप आहे तो निघून जाईल. आजार सगळे निघून जातील आणि शब्दामुळे तुम्हाला दिव्यत्व प्राप्त होईल. आता शब्द झाल्यानंतर काय असतं तर रस स्वाद करवून देईल. जी कुंडलिनी माता आहे तो रस शब्दातून उद्भवणाऱ्या तुमच्या आतमध्ये टाळूतून प्राप्त होणारा म्हणजे जे अमृत आहे, जे अमृत सिंचन होतं त्याबद्दल लिहिलेलं आहे. प्राप्त होणारा सुंदर रस आहे. मधुराती मधुर आहे. त्याचा एक एक बिंदू कोट्यावधी रुपयांच्या मोलाचा आहे. जगतवासियांनी प्रेम करण्यायोग्य आहे. या रसाच्या प्राप्तीने तुमच्या आतमधील सर्व रोग नष्ट होतील. तुम्ही स्वतः रसवान बनाल. तदनंतर कोरडे, सुके, कच्चे, पक्के अशा सर्व प्रकारच्या खाण्यापिण्यात तुम्हाला त्याच रसाचा स्वाद येईल. ताप मिटेल, इच्छा घटेल, मी माझी ही भावना नष्ट होईल. तुम्ही स्वतः अमृत स्वरूप होऊन जाल. तदनंतर पती पत्नीमध्ये मुलाबाळ म्हणजे हे सगळं जे अमृत आहे ते तुमच्या पूर्ण संसारामध्येच येईल. म्हणजे सर्व नातेसंबंधांमध्ये सुद्धा तुमच्या हा प्रेममय रस झिरपेल आणि तुम्हाला त्यातून सुखच देणार आहे. नंतर आता गंध गंधाबद्दल लिहिलेलं आहे. जिथे रूप रस शब्द तिथे हे तिघे आहेत तिथेच त्यांचा चौथा भाव गंध आहे. मनुष्याच्या अंतरी जो सुंदर गंध आहे तो प्रकट होताच सारा संसार सुगंधमय होईल. साऱ्या घरांमध्ये तो सुगंध दरवळेल. तुम्ही परस्परांमध्ये या दिव्य सुगंधाचा सुवास घ्याल. तेव्हा चित्त शांत होऊन जाईल. शरीराची जडता आणि प्रमाद निघून जाईल.
अंग प्रत्यंगात स्फूर्ती येईल. मग संसारात थोडी कमतरता असली तरीही तुम्हाला पूर्णतेची अनुभूती येईल. तुमच्यामध्ये स्वजन, मुले-बाळे या सगळ्यांमध्ये हे प्रेम स्फुरेल. तुम्ही गीत गाऊ लगाल इतकं तुम्हाला आनंदाचा अ, उपभोग घेता येईल. आता त्यानंतर स्पर्श आहे. तू स्पर्शामध्ये सुख, शांती आणि आनंदाची इच्छा केलीस. अ, महाशक्ती कुंडलिनीचा प्रेमप्रवाह सर्व अंगांमध्ये आणि 7,20,00,000 नाड्यांमध्ये आपण म्हणतो 72,000 नाड्या तसं नाहीये ते 7,20,00,000 नाड्या दिलेल्या आहेत तिथे. तर हा प्रेमप्रवाह 7,20,00,000 नाड्यांमध्ये प्राप्त होतो. तो रक्ताच्या कणाकणात आपली मस्ती पसरवतो, ज्यामुळे रोमारोमात आनंदाचा अनुभव येऊ लागतो. जेव्हा मनुष्याची स्पर्शाची इच्छा पूर्ण होते, अशा तऱ्हेने तुमचा संसारही पूर्ण रसमय, आनंदमय, प्रेममय बनेल. त्यानंतर डोळ्यांशी गेलेले तेज जेव्हा परत येते, सुकलेले मुख प्रेमाने कांतिमान बनेल, ओठांना लाली येईल आणि मुखमंडल फुलेल, तेव्हा पूर्ण स्पर्श प्राप्त होईल. तू सर्वत्र सुखानुभूती करशील. मग नंतर गंध सुद्धा आपल्याला येईल. संसाराची गरजपूर्ती सुद्धा आता यासाठी ध्यान करा म्हणून त्यांनी प्रत्येक ठिकाणी सांगितलेलं आहे की काहीही करा पण ध्यान हे केलंच पाहिजे. संसाराची गरजपूर्तीसाठी सुद्धा ध्यानच आहे आणि व्यवहाराचे विश्रांती स्थानही ध्यानातच आहे. ध्यान तुमचा मित्र, ध्यान तुमचा मार्गदर्शक, ध्यान तुमची इच्छापूर्ती करणारी कामधेनू एवं कल्पवृक्ष आहे. आता नित्यनेमाने ध्यानाचा थोडा थोडा अभ्यास करा. हेच सगळं त्यांनी प्रपंचात परमार्थ म्हणून जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये सेम हेच दिलेलं आहे की आपण शिवतत्वापर्यंत कसं पोचतो किंवा ह्या सर्व आता इथं असं दिलेलं आहे की ज्यांची कुंडलिनी शक्ती एका दाम्पत्याची जागृत झालेली होती आणि दुसरं दाम्पत्य आहे ते त्यांना म्हणजे तो अनुभव घ्यायचा होता. काही संसारिक त्यांच्या अडी-अडचणी होत्या त्या निवारण्यासाठी ते त्यांच्या एका गुरुकडे गेले. तर ते म्हटले की तुम्ही त्या दाम्पत्याकडे जा. तुम्ही जगामध्ये कुठेही गेला नाही, त्यांच्या घरी जरी गेला, त्यांना नुसतं भेटला तरी सुद्धा तुमचे सगळे प्रॉब्लेम दूर होतील. असं त्यांनी एक इथं छोटीशी कहाणी दिलेली आहे. की कुंडलिनी शक्ती जेव्हा जागृत होते त्यावेळेला ते ते लोक जिथं राहतात ते एक तीर्थस्थानच बनतं. ते स्वतः एक परमेश्वराचं रूपच बनून जातात असं त्यांनी दिलेलं आहे. आता इथं पुढचं प्रकरण आहे गुरूंचे महात्म्य. आता गुरूंमुळंच दीक्षा ही संभव होती. आता आत्ताच्या काळात गुरुची गरज आहे नाहीये यावर आपण नाही चर्चा करणार आहोत. कारण आपल्याला बरेचसे अनुभव हे गुरुशिवायही आलेले आहेत. त्याच्यामुळे ह्याचं काही एवढं हे नाहीये. त्यांनी गुरूंना पूर्ण स्वतःला वाहून दिलं होतं म्हणून त्यांना भरपूर असे अनुभव आलेले आहेत आणि त्यांनी जी काही साधना केली त्यांच्या गुरुरूप असं लक्षात घेऊनच केलेली आहे. आता इथं माताची ती कुंडलिनी देवीच्या बद्दल लिहिली. ही चित्तशक्ती स्वतंत्रतेने राहते. सर्व व्यवहारकारिणी, सर्व साधनांची फलदायिनी, भुक्ती प्रदायिनी, सुखोपय सुखाची स्वयंप्रकाश रूप आहे किंवा सुख देणारी अशा आहे. शक्तींची आश्रय रूप आहे. देशकाल आकारांतून भिन्न परशिवाची कार्यकारणे अनुरूप निग्रह रूपा परतत्व प्रकाशिनी आहे. ती चिती प्रवृत्ती निवृत्ती उभय रूप आहे. या परशिवशक्तीचा महिमा अद्भुत आहे. ही ज्ञानी जनांचे ज्ञान आहे. कर्मी जनांचे कर्मफल आहे आणि हीच सिद्धी शक्ती भक्तांची प्रेम व उन्मत्त दशा आहे. कुंडलिनी बद्दलच दिलेली आहे.
हे मातेची की तू परम शिवाची स्फुरण आहेस. म्हणजे परम शिव जो आहे त्याची ती अ, अंतःप्रेरणा आहे असं त्यांनी दिलेलं आहे. प्रिय पत्नी आणि गती आहे, तू विश्वाची कारणभूत पंचतत्वात्मिका आहेस. तू सूर्य चंद्र तारे आणि नक्षत्र आहेस. हे कुंडलेश्वरी, तू स्वर्ग वैकुंठ पाताळ आणि नरक आहे. तूच भूर्भुव स्वः आहेस. तू चारही दिशा आहेस. तूच आपल्या दिव्य भावाने स्वेदज, उद्बीज, अंडज आणि जरायुज म्हणजे ज्या सगळ्या 84 लाख लक्ष जीवयोनी मध्ये धारण आहे ती तूच आहेस. तू स्वतःमध्ये या अनंत भावांना प्रकट करतेस. म्हणजे जे अगदी कीटक वगैरे सुद्धा आहेत, ते सगळे आले. स्वेदज, उद्भिज, अंडज आणि जरायुज म्हणजे सगळ्या ज्याच्यावर 84 लाख योनी आहेत त्याचं हे विश्लेषण केलेलं आहे. अनंत सृष्टीला स्वतःमध्येच निर्माण करून तू परम निर्लिप्त आहेस. तू केवळ परमानंद रूपाने उल्हासित आहेस. तू वेदांत शास्त्र मंत्र इत्यादी साधनांनी साध्य आहेस. म्हणजे सर्व काही जी काही आपल्याला माहिती किंवा जे काही वेदांमध्ये जे सगळं लिहिलेलं आहे ते कुंडलिनी मातेला सगळं माहित आहे. कुंडलिनी जागृत झाल्यानंतर ती सर्व माहिती आपल्याला मिळू शकते किंवा ते सर्व ज्ञान आपल्याला मिळू शकते असं दिलेलं आहे. आता ह्या शक्तीचं महात्म्य इथं दिलेलं आहे. म्हणूनच गुरु आहे तर कुंडलिनी मातेला जेव्हा आपण शरण जातो किंवा तिची उपासना करायला लागतो त्यावेळेला आपण तिला पूर्णपणे शरण जायचं असतं. आणि ही आपलीच गुरु होते. ना नर आहे ना नारी आहे. ते केवळ एक परमानंदमय उल्हासित प्रेम शक्ती आहे. मग तिथं ते सगळं तिथं त्यांनी आपल्या कुंडलिनी मातेला पूर्ण शरण जाऊन तिलाच परब्रह्म स्वरूप मानून तिचीच आपण पूजा करतोय, तिलाच बघत आहोत. तिला जे काही आपल्याला ज्योती दिसतील, प्रकाश दिसतील ते सर्व कुंडलिनी माता आहे म्हणून सर्व आपण त्यांना अ, तिथं अ, आपण सरेंडर करायचं किंवा आपल्याला पूर्ण तिथं अ, समर्पित व्हायचं म्हणजे आपल्याला कुंडलिनी माता सर्व काही मिळवून देत आहे. आता साधनेबद्दल दिलेलं आहे पुढच्या प्रकरणामध्ये. किती वाजले? एवढं प्रकरण घेऊया आपण. साधकाने आपल्या साधनेचे अनुष्ठान सन्मानपूर्वक, सत्कारपूर्वक, श्रद्धेने, पूर्ण प्रेमाने चालू ठेवले पाहिजे. गुरुकृपा इथं त्यांनी दिलेले आहे. गुरुकृपेशिवाय हे सर्व होत नाही, पण असं नाहीये. गुरुकृपा आपल्याला होतच असते. आपण कुठल्या ना कुठल्या जन्मामध्ये ही गुरुकृपा पण मॅडम, घेतलेली आहे म्हणून. हा, श्वासच गुरु हॅलो. आहे. श्वासच गुरु आहे, त्यामुळे वाचा गुरुच. आपण श्वासालाच गुरु म्हणतोय, लक्षात घ्या. त्यांनी असं म्हणजे खूप मोठे नाही प्रकरण मग, दिलेत गुरुबद्दल. नाही असू दे, पण गुरुच्या जागी श्वास तुम्ही अर्थ हा, जाणून घ्या श्वास घेऊया सगळ्यांनी. आपण. हे मला सांगायचंय. श्वासच हो आपण गुरु हो हो. मानलंय ना. शिव आपण, गुरु आपण. हम्म, कारण काय आहे, आता हा. या सूर्य जो देतोय ऊर्जा, सूर्य ऊर्जा जो देतोय, ती गुरुसारखी ऊर्जा देतोय. पूर्वी दीक्षा गुरूंची असावी लागायची. आता सूर्यच सगळा प्रेम देतोय आपल्याला, खूप अफाट ऊर्जा देतोय. त्यामुळं दीक्षेचीही गरज नाही. गुरु सुद्धा आपणच आपला आहे. गुरु हे तत्व आहे, तत्व. आणि हे तत्व आपल्यातच आहे. तत्व. गुरु हा व्यक्ती नसतो, गुरु तत्व असतं. त्यामुळे तुम्ही काही ऑकवर्ड होऊ नका गुरुचं आलं तर. तुम्हाला असं वाटतं आपल्या विरोधात आहे, तर आपण गुरु म्हणजे श्वास समजून घ्या सगळ्यांनी. आता इथं दिलेलं आहे पुढं.
मनुष्य देह केवळ मांसमय पिंड दिसत असला तरी वस्तुतः तो तसा नाही. ही शरीर 7,20,00,000 नाड्यांच्या समुच्चयाची एक उत्तम रचना आहे. या 7,20,00,000 नाड्या, 6 चक्रे, 9 द्वार मिळून एक घराप्रमाणे आहेत. सप्तधातुपुरीत अशा या पुराला पुरी असे म्हणतात. या 7,20,00,000 नाड्यांपैकी 100 नाड्या मुख्य आहेत. त्यातील 10 नाड्या श्रेष्ठ आहेत. या 10 पैकी 3 नाड्या अतिमुख्य आहेत. या तिन्ही पैकी मध्य नाडी, जिचे नाव सुषुम्ना आहे, ती सर्वात अधिक महत्त्वपूर्ण आहे. सुषुम्ना नाडीद्वारे जीवनाची सगळी कार्य होतात. ही सुषुम्ना नाडी परमशिवाचे निवासस्थान असलेल्या सहस्रारापासून कुंडलिनीचे स्थान असलेल्या मूलाधारापर्यंत अखंड रूपाने व्याप्त असते. शरीरात प्राण मुख्य आहे. प्राण निघून गेला की सारे काही गेले. एक मिनिट नूतन मॅडम. आता मॅडमने हे हा. जे सगळं वाचलं ना नाड्यांचं, 7,20,000 हो आहे. आपण 72,000 का म्हणतो? जसं मुख्य नाड्या आपण 3 म्हणतो, 10 म्हणतो, तसंच तो 72,000 मुख्य हो म्हणतो. हो चक्रांचंही तसंच आहे. आपण 112 चक्र म्हणतो किंवा 114 चक्र म्हणतो. त्यापैकी आपण 7च चक्र म्हणतो. कोणी 12 वर फोकस करतोय. आता तर आपण 21-22 पर्यंत गेलेलो आहोत. आपण 22 चक्रांपर्यंत सगळं ज्ञान. आणि 114 पण काही नाही आहेत, लाखो करोडो चक्र आहेत. कारण हो आपणच हो व्याप्त ब्रह्मस्वरूप आहोत. आपणच सगळ्या ब्रह्मांडात नव्हे, 7 लोक नव्हे, पाताळाचे 7 लोक, जमिनीवरचे 7, पुढचे 7, हे सगळं आपण ओंकार ध्यानाच्या मंत्रातून जाणून घेतोय आता. आणि या सर्व 7 लोकांना आपण त्या ओंकार, जो अद्भुत मंत्र आपण गायत्री घनपाठाचा करतोय आता, त्याच्यातून या सगळ्या ऊर्जेला कनेक्ट होतोय. तसंच आता म्हणजे ते 7,20,000चं मी एक्सप्लेनेशन दिलं. म्हणून 72,000 हे काही चुकीचं नाहीये, बरोबर आहे. आपण ते फोकस कमी कमी मुख्यवर करतो. आता मॅडमनी जे वाचलं, हो 10 नाड्या आणि 3 नाड्या आणि सुषुम्ना, हेच तर सगळं हो शिवसर्वोदय शास्त्रात आपण बघतो. पहिला भाग हा सगळा नाडीचाच गूढ सांगणारा आपण घेतो, की कोणत्या नाडीने काय कामं करायची, एखादं काम करायचे कुठली नाडी पाळायची. आणि ही नाडी म्हणजेच श्वास. आणि जसा श्वास गेला तर मरणार आहे आपण, शिवाचा शव होणार आहे. तसंच त्या श्वासाला जाणून घेऊन काम केल्याने आपली कामं सक्सेस होणार आहे. कारण तोच गुरु आहे. तो गुरु आपल्याला आशीर्वाद, प्रत्येक नाडीला जेव्हा आपण बघतो, श्वासाला जेव्हा बघतो, त्याला सरेंडर होऊन किंवा त्याला जाणून घेऊन कामं करतो, म्हणून यश मिळतं. तर हे जे काही नाड्यांचं मॅडमनी वाचलं, तेच तर सगळं काल गूढ भाग 2 मध्ये घेतो आपण चक्रांच्या. आणि प्रत्येक चक्रातल्या नाड्या काल सांगितल्या. आणि प्रत्येक नाड्या शुद्ध कशा करायच्या याच्या टेक्निक्स पण काल दिल्यात. तर हे आता प्राण बोलतायत मॅडम, ते भाग 3 मध्ये होणार आहे. म्हणजे बघा, हे जे ज्ञान आहे ना, शिवसर्वोदय शास्त्र भाग 1, 2, 3, हे प्युअर आध्यात्मिक चाललेले, प्युअर स्पिरिच्युअल. ह्या गोष्टी लक्षात घ्या. आणि हे पुस्तक तुम्हाला खरं अध्यात्म काय ते दाखवणार आहे. आणि मग तुमच्या लक्षात येणार आहे, की आता ध्यान सुद्धा बघा, हे सगळं सांगितलंय. आपण ध्यान सुद्धा 3.5चं करत आहोत. आणि आत्ताच नुकतंच मी चॉईस विचारलं होता, 25 जण ग्रुप झालेले आहेत 3.5च्या ह्याला. ते कुंडलिनी ध्यान सुरू करतोय. आणि किती विशेष, आज नूतन मॅडम पुस्तक येत आहेत आणि उद्यापासून आपण कुंडलिनी ध्यान 3.5चं सुरू करतोय. मी जस्ट चॉईस विचारला लोकांना, की आता अमृता मॅडमनी 2 दिवस घेतले, मी तुम्हाला थोडं थोडं 5-10 मिनिटं प्रॅक्टिस करायला सांगितली, तर करणार आहात का तुम्ही? का थोडं पुढे ढकलूयात? आता 10च्या 10 जणांनी नाही, उद्यापासून करायचंच सुरू ऑप्शन दिलाय. तर खूप विशेष वाटतंय मला तुमच्या सगळ्यांचं. किती तुम्ही आतुरतेने तयार आहात, की खरंच कुंडलिनी ध्यान 3:30ला उठून करायला. तर नूतन मॅडम, ह्या पुस्तकातलं जे जे आहे ना, ते तुम्ही लिहून ठेवा. खूप महत्वाचं सांगितलं मॅडमनी. जसं कंठात विशुद्धी चक्रात श्वेतांबरी आहे, पुढे पुष्कळ उल्लेख आहेत श्वेतांबरीनी. त्यावेळेला विसरून जाऊ नका. परत ती श्वेतांबरी तुम्हाला देवी वाटायला लागेल. तसं नाहीये. श्वेतांबरी विशुद्धी चक्रात नाही. आणि मी मगाशीच टाकलं, विशुद्धी चक्र हे ब्रह्मांडाचं द्वार आहे. खरं अध्यात्म विशुद्धी चक्रातनं सुरू होतं. आणि विशुद्धी चक्रात ऊर्जा असते 3 ते 5 या वेळेत. म्हणून तर त्यावेळी ध्यान करण्याने वेगळ्या गोष्टी घडणार आहेत. तर ह्या टिपण करा डायरीत. श्वेतांबरी म्हणजे आपली विशुद्धी चक्रातली ऊर्जा. बरं, तर मग देवी देवी करत बसाल कोणती श्वेतांबरी?
आणि मॅडम आठवण करून द्यावी लागेल. तर मॅडम अधून अधून हे कोडवर्ड तुम्ही लोकांना सांगत चला. कारण काय आहे, आहेत ते लोकांना थोडं थोडं खूप आहे, त्यांनी खूप एक्सप्लेन केलं श्वेतांबरी बद्दल त्याच्यामुळे आपण खूप आहे. आणि मग हे हम्म, तुमच्या लक्षात येईल की विशुद्धी चक्रातनं काय काय आपल्याला कुंडलिनी करून घेते, काय काय अनुभव येतात. स्वामींनी बरंच कोडात्मक तसं लिहिलेलं आहे. ते तुम्हाला काही वेळेला वेगळे अर्थ वाटतील प्रत्येक पुस्तकाप्रमाणे. तर ते प्लीज तुम्ही लिहून घ्या. हं? करा मॅडम कंटिन्यू. ठीक आहे. आता प्राणाबद्दल दिलेलं आहे त्यांनी. शरीरात प्राण मुख्य आहे, प्राण निघून गेला की सारे राहिले. मग या शरीराची किंमत दोन कवड्यांनी ती होते. प्राणामुळे जगत आहे, प्राणामुळे मानव आहे, प्राणामुळे आनंद, प्राणामुळे शक्ती, प्राणामुळे सिद्धी, आरोग्य, लोक परलोक गमन, प्राणाश्रयाने संतोत्पत्ती, प्राणामुळे बलवीर्य, प्राणामुळे रोग आणि चिंता, प्राणामुळे भ्रम, म्हणजे जे सगळं काही आपण उपभोगतो आहे ते सर्व काही प्राणामुळेच आहे असं त्यांनी दिलेलं आहे. प्राणामुळे सौंदर्य, प्राणामुळे पुनर्जन्म, प्राणामुळे जीवनमुक्ती सुद्धा होऊ शकते. ना अतएव एक मिनिट, प्राणच अजून एक ब्रह्म. मिनिट, मी जरा कनेक्टिंग डॉट्स करते थोडे थोडे. म्हणजे अजून पक्क ज्ञान पक्क होईल लोकांचं. तर आता हे प्राण दशप्राण आपण भाग 3 मध्ये घेणार आहोत. तर मी परवा म्हटलं शैलजा मॅडमला, तर त्या म्हणे आता आपण दासबोधामध्ये घेतलंय. नाही, आपल्याला खूप डिटेलमध्ये जाणून घ्यायचंय. कारण प्राणमय शरीर म्हणजे फोर्थ डायमेन्शन, लक्षात घ्या. ज्यावेळेला ऍस्ट्रल ट्रॅव्हल आहे, ज्यावेळेला शरीर सोडणार आहे, ज्यावेळेला तुम्ही अन्नमय शरीर सोडणार आहे, म्हणजे सूक्ष्म देह, कारण देह, परत तुमचा महाकारण देह, हे सगळं महाकारण तुम्हाला जर लक्षात, आता प्राण मॅडम वाचतात ना, ते केल्याशिवाय तुम्हाला ऍस्ट्रल ट्रॅव्हल नाही होणार आहे. तुम्ही म्हणजे ह्या गोष्टी लक्षात घ्या. नुसतं प्राणमय शरीर, अन्नमय शरीर म्हणजे थर्ड डायमेन्शन वर आपण आहोत आता. फोर्थ डायमेन्शन म्हणजे प्राणमय शरीर. हे सगळं जाणून घेतलं, तर ज्ञान आतमध्ये भिनवलं, तर त्या गोष्टी होणार आहेत आणि त्या त्या आयामात आपण पोहोचू शकणार आहे. उच्च आयामात जायचं असेल तर हे अध्यात्मपूर्ण ज्ञान करूनच. कारण सेल्फ रिअलायझेशनचा शेवटचा टप्पा कुठल्याही मार्गाने जातो मी, शेवटचा टप्पा ज्ञान मार्ग असतोच असतो. तर या महत्वाच्या गोष्टी आहेत, म्हणून 10 प्राणांना आपण जास्त जाणून घेणार आहोत भाग 3 मध्ये. हा मॅडम, करा कंटिन्यू. आता पुढे इथं दिलेलं आहे त्यांनी. सर्व ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये प्राणांमध्ये प्रतिष्ठित आहेत. म्हणजे प्राणांमध्ये सर्व आपल्या ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांचे, म्हणजे जे आपले ज्ञानेंद्रिय, ज्याच्यापासून आपण ज्ञान वगैरे घेतो किंवा आपल्याला जाणीव होते, ते सगळे इंद्रिय आणि कर्म ज्याच्याने आपण कर्म करतो ते सगळे इंद्रिय, याचं स्थानच प्राण आहे. ज्याप्रमाणे रथाच्या चाकांच्या नाभीमध्ये आरे जोडलेले असतात आणि ते तिच्यावर आश्रित असतात, त्याप्रमाणे शरीर, इंद्रिये, मन आणि बुद्धी हे सारे प्राणावर आश्रित आहे. या हा प्राण शरीरात विभाजित होऊन भिन्न भिन्न कार्य करतो करतो किंवा करवतो. हा चितिमय प्राण शरीराला सुव्यवस्थित बनवण्यासाठी, शरीराचे व्यवहार नीती नियमपूर्वक चालवण्यासाठी प्राण, अपान, समान, व्यान आणि उदान या पंचरूपात परिणत होतो. म्हणजे हा प्राण एकच आहे, पण तो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे काम करत असतो. एकच प्राण, एकच शक्ती असूनही विविध कार्ये संपन्न करण्यासाठी तो पिंड ब्रह्मांडाला 5 रूपांनी पूर्ण व्यापून राहतो. आता इथे त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी कसे वेगवेगळे प्राणाचा जो काही कार्य आहे ते कुठं कुठं कसं असतं ते दिलंय. प्राण हृदयात कार्य करतो, हृदयामध्ये प्राण कार्य करतो. दुसरं दिलेलं आहे, नंतर तो खाली घेऊन जाऊन विसर्जन करणाऱ्या शक्तीला अपान असे म्हणतात. जे काही विसर्जनाच्या आपल्या आहेत, गुद आणि उपस्थ या इंद्रियांद्वारे मलमूत्र विसर्जन करण्याचे काम जो करतो त्याला अपान म्हणतात. त्यानंतर समान. समान काय आहे? जो समान रूपाने सर्व स्थानी काम करतो तो समान. खाल्लेल्या अन्नरसाला साऱ्या शरीरात पोचवण्याचे काम जो करतो तो समान. आता व्यान. जो व्यापक आहे तो व्यान. शाखा प्रशाखा
रूपाने शरीरातील साऱ्या 60 कोटी 20 लाख नाड्यांमध्ये जी शक्ती संचार करीत असते तिला व्यान म्हणतात. आणि आता उदान, जो वरच्या दिशेने घेऊन जातो तो उदान. उदान वायू साधकाचा महान मित्र आहे. त्याच्या बलाने योगी ब्रह्मचर्याचे रक्षण करतो. उदानाद्वारे वीर्याला वरच्या दिशेला खेचून तो ऊर्ध्वरेता बनवतो. त्याचे वीर्य रेतस प्राणात मिसळून प्राण बनून जातात. ज्याच्या प्रभावामुळे स्वर्गातल्या नर्तकीवरही तो पूर्ण विजय प्राप्त करतो. शक्तिपात करण्याच्या क्षमतेचा मूळ स्रोत हे ऊर्ध्वरेतस आहे. हेच हेच शक्ती, बल, तेज आणि पराक्रम यांचे दाता आहे. म्हणजे जो उदान वायू आहे त्याच्याबद्दल दिलेला आहे. उदान वायूच्या आश्रयाने पापी जीवात्मा पाप लोकात आणि पुण्य लोकात तसेच तिथून मानव लोकात जाते. हाच उदान वायू शुद्ध होऊन क्रियायोगात समाधी सुखाची अनुभूती करवतो. उदान शक्ती सूक्ष्मनेत निवास करते. म्हणजे हेच आपल्याला ऍक्टिव्हेट करायचं आहे किंवा अ, उदान शक्ती जी आहे सूक्ष्मनेत गेली पाहिजे. यासाठी आपण कुंडलिनीची जी साधना करत असतो ती केली पाहिजे किंवा आपल्याला त्याचा विकास केला पाहिजे. आपल्याला क्रियांद्वारे जीवन धारण करणे हे या पंचप्राणांचे कार्य आहे. परमेश्वराच्या ज्या अनंत शक्ती आहेत त्यांच्यापैकी प्राण मुख्य आहे. प्राण हृदय क्रियेच्या मूलभूत आधार बनवून शरीराचे पोषण करतो. हृदय क्रिया सतत चालू ठेवणारा प्राणच आहे. प्राणशक्तीच्या क्रियेमुळे जीवात्मा जगत असतो. मध्य नाडी सूक्ष्मनेत महाशक्ती निहित आहे. सुषमनेमध्ये महाशक्ती म्हणजे आपली कुंडलिनी हे आहे शक्ती आहे ती श्री गुरुकृपेने जागृत झालेली कुंडलिनी महाशक्ती. आता गुरुकृपा म्हणजे इथं श्वास म्हणायचं आहे किंवा लक्षात घ्यायचं आहे. कुंडलिनी महाशक्ती पंचप्राणांच्या आधाराने 7 कोटी 20 लाख नाड्यांमध्ये संचार करून सर्वांगात व्याप्त होते. ही शक्ती सप्त धातू तसेच रसरक्तातील कणाकणांना व्यापून शरीराला शुद्ध, बांधेसूद, स्वच्छ आणि सुंदर बनवते. मानवी शरीरात तेजयुक्त, कांतीयुक्त बनवते. मी हे बऱ्याच वेळा सांगितले आहे की परमात्म्याची ही शक्ती अनंत प्रकारची कार्य करीत असते. ती कधी कधी आपल्या ऐश्वर्यमय, उल्हासमय, आनंदमय स्फुरणांसहित गुरुभक्तिनिष्ठ साधकामध्ये म्हणजे जो साधक एकदम निष्ठावान आहे किंवा नेहमी साधना करत असतो त्याच्यामध्ये अद्भुत रूपाने स्फुरित होते. तेव्हा साधक नाचतो, गातो, रडतो, ओरडतो, कधी अंग प्रत्यंगाच्या क्रिया करतो. आता इथं जे आहे दिलेलं ते मी सर्वांना विनंती करते की हे एकदम इतकं सिरियसली घेऊ नका की सगळ्याच क्रिया सगळ्यांना होतील म्हणून. तर कुणाला काही क्रिया होणार नाहीत आणि हे एक म्हणजे काय म्हणू शकतो वॉर्निंग देत आहे मी की या सगळ्या क्रिया सगळ्यांना होत नाहीत किंवा साधनेला इतकं घाबरून जाण्याचे कारण नाही. जे मी पुढे वाचणार आहे त्याच्याबद्दल सांगते. तेव्हा साधक नाचतो, गातो, रडतो, कधी ओरडतो, कधी अंग प्रत्यंगाच्या क्रिया करतो, बेडकाप्रमाणे उड्या मारतो, चक्राकार फिरणे, गोल फिरणे, जमिनीवर गडागडा लोळू लागणे, आपणच आपल्या तोंडावर चापट्या मारून गेले, मान वेगाने फिरू लागले, तऱ्हेतऱ्हेची आसने तसेच मुद्रा होणे, कंप पावणे, घामाघूम होणे, जालंधर, उडियान आणि मूलबंध या क्रिया होणे, जिव्हा आतल्या बाजूला खेचली जाणे किंवा वरच्या बाजूला टाळूला चिकटून खेचरी मुद्रेत राहणे, डोळ्यांच्या बाहुल्या वरच्या बाजूला चढणे, नाना प्रकारचे आवाज काढणे, सिंहगर्जना तसेच इतर पशूंचे आवाज काढणे, मंत्रांचे किंवा प्रणवाचे जोरजोराने उच्चारण करणे इत्यादी क्रिया साधक स्वतःच ध्यानामध्ये करतो. तऱ्हेतऱ्हेने प्राणायामही आपसूक होतात. भस्त्रिका, भ्रामरी, शीतली, सितकारी, उज्जयी वगैरे अनेक प्राणायाम साधक स्वतःच आपोआप करतो. केवळ कुंभक, सहज कुंभक आपोआप होऊ लागतात. जसजसे ध्यान वाढत जाते तसतसे कुंभक दीर्घ होत जातो.
सुलक्षणा मॅडम बघितलं का? सुलक्षणा मॅडम ऐकताय का? हो मॅडम, ऐकलं मी आता काल तेच. सेम 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 मी सगळं ऍक्शन करत सगळं दाखवलं, सांगितलं. पूर्ण कित्येक हो. वर्ष पुस्तक हातात घेतलेलं नाहीये. बघा मॅडम जे हो बोलतात ना. ते सगळं काल. म्हणजे एकदम किती बरोबर. आपण कनेक्टेड आहोत ऊर्जेवाईज, म्हणजे पुस्तकाची ऊर्जा, स्वामींची ऊर्जा. बघितलं हो, ना कसं मस्त दिवस चाललंय. सर्वोदय. नाही पण खरं कालच बिलकुल ते खरं. आलं म्हणजे सगळं बोलणं. कालच बोलणं आलं आणि पूर्ण हो. पुस्तक कधी हातात घेतले किती वर्ष. हो ना. खूप बोला मॅडम. खूपच कनेक्शन आहे मॅडम. हो ना. याच्यामध्ये डिटेल्स दिलेले आहेत. आता पुढचं सांगते. एखादा साधा आजारही जो असेल, एखादा कधी झालेल, तो सुद्धा पुन्हा उद्भवू शकतो, परंतु लवकर बरा होतो. शरीरात जो रोग लपलेला असतो तो प्रकट होऊन निघून जातो. या साऱ्या सगळ्यांनी क्रिया ऐका, एक आणि मिनिट नूतन मॅडम. सगळ्यांनी हो, ऐका रोगाबद्दल काय सांगितलं, कारण बरेच लोक तोटून घेत जातात. काही वाढलं ना की मग खंचित होतात. माझं वाढलं दुखणं, माझं हे झालं ते झालं. काल मी पिरॅमिड वरनं आल्या आल्या ज्यांचे ब्रेक झाले त्या 3-4 जणांना फोन केलेत. तर हे ऐकावं सगळ्यांनी, की रोग वाढतात पण लवकर बरे होतात. मॅडम, नूतन मॅडम, तुम्ही काही महत्वाची वाक्य लिहा हो. बरं का. हे तुम्हाला सगळं माहिती प्रॉब्लेम हो, काय मी आहेत आपले. केले अंडरलाईन, सगळं महत्वाचं हा नाही, लिहिते अंडरलाईन केलं केलं. पण ते हो करा मॅडम. करा, कंटिन्यू करा. हो. कधी एखादा आजारही उद्भवतो, म्हणजे जो नाहीये तो पण होऊ शकतो, परंतु लवकर बरा होतो. शरीरात जो रोग लपलेला असतो तो प्रकट होऊन पुन्हा निघून जातो. या साऱ्या क्रिया आणि कार्ये सर्वज्ञ ज्ञानशालिनी गुरुकृपेनेच संभवतात. म्हणजे आपल्या कुंडलिनी शक्तीने या सर्व, म्हणजे जे काही क्लिन्झिंग होतं ते दिलेलं आहे. कधी कधी साधकाला एक प्रकारची नशा चढल्यासारखे होते. डोके जड झाल्याप्रमाणे वाटते. साधक तंद्रावस्थेत राहू लागतो. कधी कधी अनेक दृष्टांतही होतात. सिद्धांचे दर्शन, ज्योतींचे दर्शन, लोकांतरीचे भ्रमण, स्वर्ग, नर्क, पितृलोक, सिद्धलोक इत्यादी दिसतात. तसेच गुरुदेवांचे दर्शनही होते. आता इथं गुरुदेव म्हणजे आपला श्वास आपण म्हणूया. कोणत्या तरी दिव्य अपूर्व सुखाच्या लहरी अंतरात उठू लागतात. साऱ्या नाड्यातून आनंदाचा सुखद प्रवाह वाहू लागतो. साधक मस्त होऊन डोलू लागतो. सारी सृष्टी म्हणजे सामान्यातल्या सामान्य वस्तू इतकी त्याला अति सुंदर, अति प्रिय वाटू लागतात. असे वाटते की जणू काही एका नवीन जगतात नवा जन्म झाला आहे. जणू काही इंद्रपुरीची सुरम्यता आणि सौंदर्य, तिथला आल्हाद आणि आनंद मृत्यूलोकी अवतरला आहे. साधक गदगद होऊन जातो. त्याला आता हे उमगते की जीवन किती आनंदमय, किती मधुर आणि किती सुंदर आहे. हृदयात प्रेमाचा झरा वाहू लागतो. साऱ्या प्राणीमात्रांबद्दल करुणा उचंबळून येते. शक्तीचा वेग कधी तीव्र होतो, कधी मंदावतो. शक्ती कधी 4 दिवस ध्यान वाढवते, तर कधी 4 दिवस कमी करते. हे साधक हो, तुम्ही घाबरू नका. निर्भय होऊन गुरूंचा आश्रय घ्या. गुरूंवर भरोसा ठेवा. श्री गुरु ही तुमची आशा, तुमचा विश्वास, तुमचे बल असू द्या. गुरुवर तुमची पूर्ण श्रद्धा असू द्या, असं त्या लेखक थोडक्यात दिलेलं आहे. तुम्ही सहजच पूर्ण बनाल. नित्य नियमाने ध्यान करीत राहा. समय नियमांचे नेहमी पालन करा. मनात श्री गुरूंनी दिलेले नामजप आहे तो करत राहा. आता इथं त्यांनी दिले गुरु शक्ती, जे काही परमात्मा सगळं काही एकच आहे असं मानूनच ध्यान करायचं आहे. त्याच्याबद्दल आता पुढं मंत्राचं दिलेलं आहे. त्याचं काही एवढं विशेष नाहीये. आपण मंत्र म्हणजे ओमच महत्वाचा पकडत आहोत. ठीक आहे, याच्यातलं बरंचसं घेतलेलं आहे. आता ध्यान म्हणजे काय दिलेलं आहे ते एवढं आपण लास्ट घेऊया. ध्यानात साधक परमात्मा रूप होऊन जातो. भुंग्यावरील तीव्र ध्यानामुळे कीटक भुंगा बनतो. त्याचप्रमाणे साधक परमेश्वराचे ध्यान करता करता
तद्रूपता प्राप्त करतो, म्हणजे परमेश्वरत्व प्राप्त करतो. ध्यानाचे नाव ऐकून घाबरू नका. तुमच्या संसारात ध्यान पुष्कळ प्रकाराने केले जाते, म्हणजे होते, आपोआपच होते. तुमचे कला कौशल्य ध्यानाद्वारेच पूर्ण होते. डॉक्टरचे रोग निदान, न्यायाधीशाचा निर्णय, रडार सारखी यंत्रे निर्माण करण्याची क्षमता, प्रोफेसरचे लेक्चर, स्वयंपाक करणे, ड्रायव्हरची गाडी चालवणे, संगीतातील तान घेणे, गणितातील प्रश्न सोडवणे, हे सर्व ध्यानाशिवाय साध्य होऊ शकत नाही. म्हणजेच काय, आपण तिथं एकाग्र होत असतो आणि आपली सर्व जी आंतरिक ऊर्जा आहे तिथं आपण एकवटून ते प्रश्न आपण सोडवत असतो किंवा त्या गोष्टी कौशल्याने करत असतो. तर तेच म्हणजे ध्यान आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु या साऱ्या विषयांमध्ये तुमचे ध्यान संसारिक क्षेत्राचे आहे, ईश्वर प्राप्तीसाठी नाही. तुम्ही आपले चित्त जसे संसाराची कामे करण्यात तन्मय केले आहे, तसेच ते परमेश्वर प्राप्तीसाठी परमेश्वराप्रती भावपूर्ण बनवणे म्हणजेच ध्यान होय. हे कठीण नाही, पण फार सुलभही नाही. पूर्णार्थाने ध्यान म्हणजे निर्विषय मन, म्हणजे मनामध्ये कुठलाही विषय नाही. मननरहित, चिंतनरहित मन जर झालं असेल तर त्याला प्रज्ञा स्मृतीरहित बनवणे, मन अमन होऊन जाणे, हे उच्च ध्यानाचे स्वरूप आहे. हे ध्यान उच्च कोटीचे महात्मे जाणतात. ध्यानामध्ये मनाचे मननरहित बनवून, म्हणजे मनरहित बनायचं, म्हणजे तिथं कुठलाही विचार नाही, शून्य अवस्था प्राप्त करणे, हे उच्च प्रतीचं उच्च अवस्थेतील ध्यान आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. ध्यानाविषयी शंका किंवा तर्क करू नये. सगुणाचे ध्यान करू की निर्गुणाचे करू? सगुण निर्गुण दोन्ही एकच फल देणारे आहेत. तुकाराम, तुलसीदास, नामदेव, मीराबाई, जनाबाई वगैरे संत मंडळी सगुण उपासक होती. म्हणजे हे त्या म्हणजे आता विठ्ठलाचं ध्यान म्हणा, मीराबाई करते, कृष्णाचं ध्यान करते, म्हणजे एका एका रूपाचं ध्यान करते, त्याला सगुणात्मक ध्यान असं म्हणतात. पण निर्गुणात्मक ध्यान सुद्धा काही काही संतांनी केलेलं आहे. आता या सर्व संतांना सगुणाचाही साक्षात्कार झाला आणि निर्गुण पण कळालं. म्हणजे निर्गुण पण सगुण आहे, तो निर्गुण आहे, तो सगुण सुद्धा बनू शकतो ना. म्हणजे त्या परमात्म्याला सगुण रूप घेण्यासाठी काही अडथळा नाहीये किंवा तो कुठलंही रूप घेऊ शकतो असं दिलं इथं तिने. सगुण काल्पनिक नाही, सत्य आहे. परमात्म्याचा महिमा अनंत आहे. त्याने आपल्याच अनंत शक्तीच्या भंडारातून शून्यामध्ये त्या व्यवहार योग्य जगताची रचना केली. तो स्वतःच जगत बनला, जगातल्या साऱ्या वस्तू स्वतःच बनला. तो अनंत रूपा, अनंत नामा आहे. त्या परमात्म्याला सगुण बनणे कठीण आहे का? यासाठी निरनिराळ्या वादांमध्ये पडू नये. आणि जे तुम्हाला ध्यान आहे, सगुण निर्गुण दोन्ही गोविंद आहेत, ज्याच्यामुळे तुमचे चित्त शांत, चपल रहित, आत्माकार होईल, त्याचेच ध्यान करा. ध्यान या विषयावर वादविवाद करीत बसू नका, समय व्यर्थ दौडू नका, कोणाचेही ध्यान करा. सर्व देवता ध्यानयोग्य आहेत, सर्व एकरूपच आहेत. फक्त आपल्याला काय करायचं, ध्यान करता करता तुमच्या अंतरी जे परम शांतीचे एक स्थान आहे ते प्राप्त करा. ज्या स्थानी पोहोचल्यावर साधक सर्व दुःख विसरून जातो, पूर्णत्वाचा अनुभव घेतो. जिथे अभावाच्या दुःस्वप्नांचे विस्मरण होते, जिथं अभाव असा काही नसतो, फक्त आनंदच आनंद असतो, जिथे जन्म मरणाच्या कल्पनेचा नाश होतो, ते स्थान ध्यानाद्वारे प्राप्त करून घ्या. असं ध्यानाचं महत्व इथं दिलेलं. शून्य चित्त बना. झोपेतून नुकताच जागा झालेला मनुष्य झोपेत नसूनही शून्य चित्ताची अनुभूती करतो, म्हणजे त्याला पटकन काही आठवत नाही झोपून उठल्यानंतर, ती शून्य स्थिती झाली. त्याचप्रमाणे तुम्ही आपले चित्त शांत निश्चिंत बनवून त्याला आपल्याहून अभिन्न होऊ दे. हीच ध्यानातील प्रगती आहे. तुम्ही आपल्या डोळ्यांनी जे जे बघाल ते सर्व राममय आहे अशी भावना ठेवा. जे जे दृष्टीगोचर होते
म्हणजे जे काही आपल्या दृष्टीला दिसत असते ते ते भगवंताने पूर्वीच केले आहे, भगवंत रूप आहे असं समजल्यामुळं ध्यान महान बनतं. सत्यदृष्टी वाढते असं त्यांना म्हणायचं आहे. आता हे त्यांनी दिलेलं आहे सगळ्या प्रत्यक्ष दिसणारा संसार म्हणजे जे काही आहे ते परमेश्वर रूपच आहे. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण पुढे मागे वर खाली परमात्म्याचे ध्यान करणाऱ्यांना तत्काळ जीवनमुक्ती मिळते. जसं गोपींना कृष्णाशिवाय काहीही दिसत नव्हतं. त्यांना जिथं तिथं कृष्ण श्याम म्हणजे त्यांनी त्यांचं शरीर मुलं बाळ हे सगळं श्याम म्हणूनच अर्पण केलं होतं स्वतः. तसं आपल्याला परमात्मा हेच सगळ्या जगताचं रूप आहे किंवा जगतामध्ये व्याप्त आहे असं समजून ध्यान करायचं आहे. आणि तो परमात्मा आणि आपण एकच आहोत आणि आपल्यामध्ये काहीच भिन्नता नाहीये असं म्हणून ध्यान करायचं आहे. तर आता 5:20 झालेत मॅडम. हा ठीक आहे, थांबूयात. कोणाला काही विचारायचंय का? विचारा बरं. काही विचारायचंय, सांगायचंय, अनुभव काय बोलायचंय, काही ऍडिशन करायचे तर बोला. धन्यवाद आता म्हणतात नूतन मॅडम, मॅडम. हा बोला. खूप खूप अनुभूती आली मॅडम. जसं सुरू झालं ना पुस्तकाचं वाचन, तसं माझं सगळं शरीर चालायला लागलं होतं. ती किती कुंडलिनी छान शक्ती पहा. जागृत होताना जी अवस्था होते ना, मस्त. ते सगळं सगळं जाणवायला लागलं मॅडम. व्हिडिओ ऑन करताय आणि का शोभा मॅडम? करा की जरा आम्हाला दर्शन, आम्हाला ऊर्जा द्या. खूप खूप अनुभूती आली मॅडम. इतकं छान वाटायला लागलं ना, जसं सुरुवात केली तसं सगळं शरीर कंप पावायला लागलं. आणि मला शब्दांच सांगता येत, इतकं ध्यान करावंच वाटायला लागलं ना, असं करा वाटलं करा. माझी खरंच आता खूप तुम्ही छान. 10-15 ऊर्जा मिनिटं बसा. ऊर्जा जसं ट्रान्सफर सुरू झालं झाली. तसं मला. बरं. तुम्हाला आणि मॅडम ऊर्जा मला ट्रान्सफर झालीये. जसं मी योगी कथामृतला सांगितलं ना माझा अनुभव. सगळ्यांनी लक्षात घ्या बघा, ज्ञान हे असं असतं ट्रान्सडेंटल. हवेतून ऊर्जा ट्रान्सफर होतात आणि पुस्तकात सगळ्या ऊर्जा असतात, लक्षात घ्या. त्यामुळे पुस्तक वाचायला घेतले की चक्रा सुद्धा आपले ऊर्जा बदलतात. मी तुम्हाला व्हिडिओ टाकते. मला कोणी खरंय दिलाय? खरंय. शकुंतला मॅडम निकाल दिलाय. खूप सुंदर व्हिडिओ आहे. तर ते हे आपण आज सुरू होणार आहे हे मला कालपासून अंगात कसं तरी वेध व्हायला लागलं. लागला होता. आणि मला तुम्हाला कधी फोन करून सांगेल की मला 3:30च्या ध्यानात सामील व्हायचंय, कारण मला ती शक्ती ही करते, मला अहो फील सगळ्यांनीच, करते. बऱ्याच जणांनी, मला तर वाटतंय स्वामीच करून घेतायत. हे काय जे ते म्हणते नाही, ऍड करा ऍड करा आणि नाही घ्याच उद्या. मॅडम वेध आता सुद्धा लागलेत, माझं सगळं वेध. शरीर हालतंय. हो वेध लागले, ते करून घेतायत. छान. हे पुस्तक आहेच तसं. हे पुस्तक खूप वाचताना छान मी सुद्धा पुस्तक अशी आहे. डोलत होते. खूप धन्यवाद छान मॅडम. पुस्तक आहे मॅडम. अतिशय मस्त धन्यवाद. पुस्तक आहे. धन्यवाद, आपण ही संधी दिली आणि हे नाही सर्व नाही. मिळून देता, आणि म्हणजे बऱ्याच जणांनी आम्हाला चालू वाचलंय ते. मी छान. केव्हापासून उल्लेख करते त्यावेळेला काही जणांनी घेऊन वाचलेले. छान. धन्यवाद शोभा मॅडम. अजून कोणाला बोलायचंय का? बघा हे असं महत्व आहे पुस्तकांचं. नूतन मॅडम करा कंटिन्यू. काही बोलायचं असेल, कोणाला अजून बोलायचंय का? मॅडमना काही सांगायचंय का, विचारायचंय का, शंका आहे का, काही कळालं नाही असं तर विचारून घ्या. चला, धन्यवाद नूतन मॅडम आणि धन्यवाद. सर्वजण जे आलेले आहेत ऐकायला, त्या सर्वांचे धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. धन्यवाद. भेटूयात उद्या. धन्यवाद. तर आता हे जे ऐकलं आपण पुस्तकातलं, ते सगळं प्रकारचं ध्यान उद्या 3:30 पासून शिवसाधकांसाठी होत आहे. संधीचा फायदा घ्या. आणि श्रद्धा मॅडम, श्रद्धा चापेकर मॅडम, तुम्हाला यायचं असेल तर या 3:30 ला. तर हा, ते बघा. बघते हं? बघते हा बघते. येस येस. मला सांगा. हा ठीक आहे, हो चला हो हो हो. भेटू उद्या सकाळी.